न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। समाजातील महिला मुलींच्या जीवनातील अज्ञानरूपी अंधकार दूर करण्यासाठी क्रांती सूर्य महात्मा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांनी मुलींची पहिली शाळा भिडेवाड्यात सुरू केली आणि श्री मुक्तीची पहाट झाली। या कार्याला 200 वर्ष पूर्ण होणार आहेत। त्यानिमित्ताने द्विशताब्दी दिव्य आणि भव्य स्वरूपात साजरी करण्यात येते। समता परिषदेच्या वतीने शिक्षणाची ज्ञानगंगा देणारे क्रांतीसूर्य महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनचरित्रावर आधारित काढण्यात आलेल्या रथाचे पाचोड नगरीत दिनांक 11 जून रोजी भव्य स्वरूपात स्वागत करण्यात आले आणि क्रांतीसूर्य महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या रथावरील स्मारकाला अभिवादन करण्यात आलं। तसेच त्यांच्या कार्याचा गुणगौरव करण्यात आला असून यावेळी सर्वांचे लाडके आदरणीय राजू नाना पाटील भुमरे खरेदी विक्री महासंघाचे सभापती ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हे उपस्थित होते। यावेळी राहुलजी नारळे, महेश तारे, दीपक तारे, पाचोड खुर्दचे सरपंच नितीन वाघ, बद्री नारळे, जिजापंच भुमरे, अनिलजी भुमरे, संभाजी शेळके, अंकुशराव नेमाने, भरत तारे, माळेवाडीचे सरपंच कैलास घायाळ, रवी तारे, अशोक तारे, गणेश नारळे, धुळे सर, घायाळ सर, गणेश सर, राकेश तारे, विशाल नारळे, उद्धव तारे, जगदीश तारे, भागवत तारे, विठ्ठल नारळे, अनिल तारे, वैजनाथ मनकर, पांडू जाधव, राजू शेठ, राजूभाऊ बोराडे, बद्री तारे, निलेश तारे, योगेश वाघ, राजू खरात तसेच फुले शाहू आंबेडकर ग्रुपचे सर्व सदस्य, तरुण मंडळ, महिला आदी उपस्थित होते। न्यूज सुपर वन साठी अनिस कुरेशी, छत्रपती संभाजीनगर।